काय सांगितलं त्यांनी? आम्ही तो मायक्रोचिप्स आम्ही फक्त मॉकपोल घेणार, ते सगळं डेटा इरेज करणार आणि त्याच्यावरती काही सॅम्पल घेणार 1200 मीटर. मायक्रोचिपची माहिती देणार होती, नाही ती द्यायला तयार नाही. आधी ते म्हणाले मी देतो नाही, फक्त मॉकपोल घेणार. ते आधी म्हणाली ना की कलेक्टरची कोणती माहिती देणार होते, त्या दिवशी जी पण चर्चा झाली त्याच्यावर प्रोसिडिंग देणार होते. मायक्रो कंट्रोलची माहिती देत नाही. तूच बोल ना नाही, तू बोल, मी कव्हर अप करून घेईन. गेले हे सरकार आल्यापासून सातत्याने शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यावरती शाब्दिक प्रहार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झालेत. कोण तो बिनलायकीचा राहुल सोलापूरकर उठतो, शिवाजी महाराजांची इतिहासाची पुस्तकं मी वाचली आहेत असं सांगत शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या चातुर्यालाच आव्हान देतो आणि म्हणतो की शिवाजी महाराजांनी पलायन करताना लाच दिली होती बायकोला औरंगजेबाच्या, त्याच्या सगळ्या सरदारांना, आणि शिवाजी महाराज पळून गेले. आता पुण्यातनं कसं पळवायचं हे आता जनता ठरवेल. खूप पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतोय. पोलीस प्रोटेक्शन आज ना उद्या कमी होईल आणि नंतर त्याला समजेल की ह्याच्यात काय होतं. परवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण असंच काहीतरी बोलला. त्याच्यातनं त्याच्यातला वर्ण वर्चस्व वादाचा प्रमुख बिंदू बाहेर आला, तो म्हणजे जो माणूस शिकलेला आहे, जो माणूस कर्तृत्ववान आहे, त्याचं म्हणणं वेदांनी लिहिलंय की तो ब्राह्मणच असतो. तुम्ही इथे बसलेले जेवढे आहात बहुजन, तुम्ही सगळे शिकलेले आहात, हुशार आहात, ज्ञानी आहात, व्यासंगी आहात, हे सगळे गुण तुमच्यात आहेत म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहात. हे मी नाही म्हणत आहे, हा तो राहुल म्हणतोय. त्या सोलापूरकर जो कोण आहे तो, त्याला कोल्हापूरकर करावं लागेल, कोल्हापूरच्या चपलेनेच म्हणावं लागेल. त्याच्याशिवाय अशी माणसं सुधरत नाहीत. आणि त्याला वाटत असेल की त्याच्या छान सुंदर मराठीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो, त्याच्या दिलगिरीची आम्हाला गरज नाही. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, देशाची माफी मागावी. इथे कोणी एखादा अभंग टाकलं तर त्याला केस केली आहे पंढरपुरात. पंढरपुरामध्ये एक केस झाली आहे, तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी रेफरन्स म्हणून टाकला आणि त्या शब्दामध्ये काही चुकीचे शब्द आहेत असं दाखवून पोलिसांनी त्या पोराला पंढरपूरच्या जेलमध्ये टाकून दिला. मग हा जर आंबेडकर साहेबांबद्दल, डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांबद्दल असं बोलत असेल तर हा कोण मोठला एवढा शाणा हुशार तुर्राम खान आला. आणि हे सरकार आल्यावरच या सनातनी मनुवाद्यांची माथी कशी काय फिरतात, यांना एवढी ताकद कुठनं येते की पार शिवाजी महाराज आणि आंबेडकर साहेबांबद्दलच बोलायला मोकळे होऊन जातात. आणि जराही चेहऱ्यावरती तिच्या लाज नाही, क्षमा नाही, क्षमाशीलता नाही की माझ्या हातनं चूक झाली असं नाही. तो हे सांगतो शिवाजी महाराजांचं सांगताना मी वाचलंय. त्याच्या कानाखाली जोपर्यंत जाळ निघत नाही ना तोपर्यंत जो डोकं ठिकाणावर येणार नाही. आणि आज ना उद्या हे होणार. आज ना उद्या पोलीस किती दिवस त्याला 100 पोलिसांच्या गाड्यात ठेवणार आहेत. आज ना उद्या त्याच्या कानाखाली जाळ निघणार. त्यांनी गप गुमान दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी महाराष्ट्राची आणि प्रकरण शांत करावं. उगाच ते शाब्दिक चोरी करून आपण खूप हुशार आहोत असं दाखवून माफी न मागता इतर शब्द वापरावेत एवढं काय आम्हाला हे पडलेली नाही. त्यांनी गप हे सगळं करावं. दुसरी गोष्ट,
काल परभणीमधनं काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च निघाला होता संतोष सूर्यवंशी याला न्याय देण्यासाठी सोमनाथ फूड्स. काल तो नाशिक पर्यंत आला आणि अचानक थांबला. नंतर माहिती घेताना कळलं की सरकारचे 2 दूत तिथे गेले होते आणि त्या दूतांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री कार्यालयातील शिखर परदेशी यांनी एक पत्र लिहून दिलेलं आहे आणि त्या पत्रामधून काही मागण्या ज्या टाकलेल्या होत्या त्या मान्य केल्यासारख्या दाखवल्यात. माझ्या म्हणण्याप्रमाणे एकही मागणी मान्य झालेली नाही. माझा पहिला प्रश्न सरकारला आहे, हे कोम्बिंग ऑपरेशन कोणी केलं? या कोम्बिंग ऑपरेशनचा लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? हे लाठीचार्जचे आदेश देणारे उमाप कुठे होते? सगळे अधिकार असलेले उमापांवरती ह्या सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली? आतापर्यंत हवालदार सस्पेंड न करता आता अचानक 5 हवालदार कसे काय सस्पेंड केले? तुम्ही काय लोकांना मूर्ख समजता काय? आणि सरकारने हे दूत पाठवण्याचे काम करायची कला आणि तो दूत जाऊन भाषण करतो की जाऊ द्या, आता झाला, खून झाला, आता माफ करून टाका. का? सोमनाथ सूर्यवंशी मागासवर्गीय, त्याच्या मागे आर्थिक ताकद नाही, त्याच्या मागचा समाज मोठा नाही म्हणून खून माफ? एक काम करा ना साहेब, एवढे क्षमाशील झालात तुम्ही, एवढं अचानक तुमच्यात दातृत्व संत महात्म्य घुसलाय, तर येरोडापासून ठाण्यापर्यंत, तळोजापासून कोल्हापूरपर्यंत सगळे जोड मोकळे करून टाका आणि जे कोणी खुनी असेल त्यांना मोकळं करून टाका. माफ. नवीन धोरण करायला पाहिजे सरकारने, कारण का हे बोलणारा दुसरा कोणी तिसरा नसून हा सरकारचा दूत म्हणून गेलेला माणूस होता. त्याची बोलण्याची हिंमत कशी होते की माफ करून टाका? अरे पोटचा पोरा गेलाय रे, पोटचा पोरगा गेला आईचा. त्या आईच्या यातना काय आहेत? जेव्हा तिने 10 लाख रुपये नाकारले तेव्हा त्या यातन्या स्पष्टपणाने दिसल्या. जेव्हा तिने सांगितले की माझा पोरगा आणून द्या, तुमचे 10 लाखाची भीक नको मला. जी आई हे बोलू शकते त्या आईला तुम्ही सांगता माफ करून टाका? राजीव गांधींचे हत्यारे, म्हणजे ज्यांनी राजीव गांधींची हत्या केली, त्यांना जेव्हा शिक्षा झाली आणि त्यांचा खटला चालू होता तेव्हा गांधी कुटुंब म्हणजे राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला की आपण माफ करून टाकू. कायद्याने अधिकार नाही. खून इज अ मर्डर इज अ मर्डर आणि इट हॅज बी लुक, म्हणजे त्याला न्यायिक म्हणजे दृष्टीनेच बघायला पाहिजे. कोण कोण आहे हे? कोण आले? तुर्रम खान, ज्ञानेश्वरानंतर आलेले हे. माफ करून टाका. माफ करायचं ना, मग चला मोठ्या मनाने या बाहेर सांगा वाल्मिक कराडलाही माफ करून टाकूया. बोला हिंमत असेल तर. मी अक्षय शिंदेवर बोललो होतो तेव्हा पण हे बोलले होते, नाही हे बरोबर नाही, भूमिका बदलता कामा नाही. जर संतोष देशमुख याचाही क्रूर हत्या आहे तर सोमनाथ सूर्यवंशीची ही क्रूर हत्याच आहे आणि अक्षय शिंदेची ही क्रूर हत्याच आहे. ते तिन्ही खूनच आहेत आणि खुन्यांना क्षमा करण्याची कुठलीही तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ठेवलेली नाही. तेव्हा नवीन संविधानाचा निर्माण करा आणि तुम्हाला पाहिजे ते खून सोडून द्या, किंवा सरकारने पुढच्या 15 दिवसात एक पॉलिसी आणावी आणि सांगावं की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये झालेले खून हे क्षमाशील शासन आलेलं आहे, हे सर्वसामान्यांचं शासन आहे, क्षमाशील आहे, आम्ही सगळ्या खुन्यांना आता मोकळं सोडतो. एकट्या त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना कशाला सोडता? हे दुसरं तिसरं काही नसून हे डोक्यात जे चातुर्वर्ण घुसलेलं असतं ना, वर्ण वर्चस्ववाद, हे ते शब्द आहेत. सोमनाथ सूर्यवंशी दलित,
अक्षय शिंदे दलित, मग त्यांना न्याय मिळाला काय, नाही मिळाला काय? ना त्यांच्यावर समाज उभा राहणार आहे, ना त्यांच्यावर कोण पैसा येणार आहे, ना ते बिचारे खटला लढू शकतात. पण ह्या चुकीच्या समजुतीखाली या सरकारने राहू नये. सोमनाथ सूर्यवंशी असो नाही ते अक्षय शिंदे, आम्ही न्याय घेतल्याशिवाय चूप बसणार नाही. अजून अक्षय शिंदेच्या केसमध्ये केस का नाही नोंदवली आहे? असं का का उशीर का लागतोय? अरे एका गाडीत बसून 4 फुटाच्या अंतरावरनं गोळ्या मारता एखाद्याला, त्याने त्याच्या कृत्याचं समर्थन कुठेही होत नाही, पण त्याच्या मारण्याचंही समर्थन होत नाही. असे एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज निर्माण व्हायला लागल्या, कोर्टापेक्षाही मोठी माणसं निर्माण व्हायला लागली, तो कोर्ट बंद करून टाका ना, टाळं लावून टाका कोर्टाला. हे अतिशय वाईट आहे, भयंकर आहे, आणि हे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करेल आणि कायद्यासमोर एक प्रश्नचिन्ह उभं करणारं हे सगळं वक्तव्य आहे. आणि ज्याला कोणाला असं माफी बिफी वगैरे वाटत असेल त्याने हिमालयात जावं आणि हिमालयातनं अपील करावं आणि तिथनच आपलं राजकारण करावं. दोन माणसं गेली होती काल. एक होत्या मेघनाताई आमच्या बोर्डीकर ताई, त्यांचे वडील माझे मित्र आहेत रामप्रसाद बोर्डीकर, आणि होते आमचे मित्र, तेही आमचे मित्रच आहेत, सुरेश धस. त्यांच्या तोंडात नाही कसं काय निघालं मला कळलं नाही, माफ करा म्हणून. त्यांच्या घरातला कोण मिळाला तर करतील का माफ? साधा प्रश्न आहे, स्ट्रेट. उद्या माझ्या घरातल्यांची कोणाची हत्या झाली तर मी दाखवीन का मोठं मन माफ करून टाकायचं? बोलायला खूप सोपं आहे. कारण सोमनाथची बिचारी एकट्याची आई आहे, तिची जात कमकुवत आहे, तिचा समाज कमकुवत आहे, तिची आर्थिक बाजू कमकुवत आहे. तिला काय सांगायला जातं माफ कर माऊली. ती माऊली माफी करून टाकेल, पण ती माऊली माझ्या अंदाने खूप खमकी आहे, ती माफ बीप काही करणार नाही. हे बघा, माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे की सोमनाथ सूर्यवंशीची क्रूर हत्या झाली, त्याला मारला, नंतर त्याला जेल कस्टडीत नेला, म्हणजे जेल कस्टडी म्हणजे मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये मेला, आणि तो मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला. तो मेला किती वाजता, तो मेला कशाने, त्याला हॉस्पिटलमध्ये आणला तेव्हा तो कसा होता, त्याला काय त्रास झाला होता, त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर लिहिलेलं आहे शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज. हे मल्टिपल इंजुरीज त्याच्यावरती आल्या कुठनं, हे असा सगळ्याचा शोध पोलिसांना घ्यावाच लागेल. असं आहे की महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होते. एकीकडे अक्षय शिंदेच्या आई वडिलांवरती एवढा दबाव टाकला जातो, राजकीय दबाव, आर्थिक दबाव, पोलिसांचा दबाव, की दोघं आई वडील उठतात जातात कोर्टात, आम्हाला खटलाच चालवायचा नाही. जी आई 2 महिन्यापूर्वी बोललेली की माझा पोरगा दोषी नाही, माझा पोरगा फटाकाही फोडू शकत नाही, एवढा घाबरट आहे तो, त्याची आई उठून सांगते जाऊन कोर्टात की मला खटला नाही चालवायचा. काय चालू आहे महाराष्ट्रात? हे एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज कुठनं निर्माण होत आहेत? कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन स्वतंत्रप्रमाणे नवीन स्वतःचा कायदा निर्माण करून न्याय व्यवस्था चालवण्याचा हा कोण प्रयत्न करतंय? आणि त्याला महाराष्ट्र मान्यता देणार आहे का? आज अक्षय शिंदे त्या घरात आहे, आज सोमनाथ सूर्यवंशी त्या घरात आहे, उद्या तो तुमच्या घरात येणार आहे. जेव्हा पोलिसी राज्य निर्माण होतं तेव्हा मग ते कोणाचं काय बघत नाहीत. म्हणून पोलीस स्टेट इज ऑलवेज अ डेंजरस स्टेट अँड द बिगेस्ट थ्रेट टू डेमोक्रेसी इज अ पोलीस स्टेट. सर, एकीकडे बीडमध्ये
मला तेच म्हणायचं ना, असं अचानक त्यांच्या मनामध्ये काय ते बहुतेक ते गंगा स्नान वगैरे करून आलेले दिसत आहेत, त्यामुळे क्षमाशीलता वगैरे त्यांच्या हृदयामध्ये आलेली असेल. मला माहित नाही त्यांच्यात काय काय बदल झालाय, पण त्यांचं हे जे वक्तव्य आहे ते अमान्य आहे. त्यांनी जरूर त्या वक्तव्याचं पाठराखण करावी. आमच्यासारखी त्याला विरोध करणार आणि आम्ही सोमनाथ सूर्यवंशीच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. नाही, मग जर हेच त्यांचं हे जे लॉजिक आहे, हे जे तर्क आहे, तार्किक आहे, काय त्याला म्हणतात ते, तर मग धनंजय मुंडेंना कशाला बोलायचं? मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं? त्यांनाही माफ करून टाका, एवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एव्हरीबडी इज कॉमन इन फ्रंट ऑफ द लॉ, सर्व समान आहेत कायद्यासमोर. ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते? आश्चर्य. आज हा विषय नाही, आज दुसऱ्या विषयावर. देखो ऐसा है, ब्राह्मण होने की जो परिकल्पना है, जिसको ज्ञान है, जो पढ़ा लिखा है, जो ज्ञानी है, वो ब्राह्मण है। और उसके लिए वो वेदों में लिखे हुए कई जो भी है वो पढ़ के दिखाते हैं। यानी जो पिछड़े समाज के लोग हैं वो पढ़े लिखे हो जाएंगे तो ब्राह्मण हो जाएंगे। ये ब्राह्मण के सिवा दुनिया में कोई पढ़ा लिखा है ही नहीं, इसका सीधा अर्थ ये है। तो चातुर्वर्ण की मूल परिकल्पना ही ये है। ब्राह्मण, बाकी वही कहा राहुल सोलापुरकर ने कि एवढे शिकलेले, सावरलेले, अभ्यासू, व्यासंगी ते ब्राह्मणच असू शकतात ना। आणि आचार्य प्रल्हाद केशव आत्रेंनी काय म्हटलंय मी लिहिलंय आज, वाचू माझा मोबाईल मी लिहिले। आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांनी माननीय भीमराव आंबेडकरांच्या एकंदर व्यक्तिमत्वाबद्दल एका 10 ओळीमध्ये काय लिहिलंय महाराष्ट्राने वाचावं। बाबासाहेब म्हणतात, आचार्य आत्रे म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीयन माणूस आज आम्हाला तरी दिसत नाही। भांडारकर, टिळक, रानडे, तेलंग, केतकर आणि राजवाडे यांची निर्भय ज्ञानोपदेशाची परंपरा तितक्याच तपश्चर्याने आणि अधिकाराने पुढे चालवणारा महर्षी महाराष्ट्रात आज कोण आहे हे आम्ही विचारतो। महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने, व्यासंगाने आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे आणि पवित्र आहे। अहो एवढेच नव्हे तर ब्रह्मर्षी या श्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊन तो पोहोचलेला आहे। ज्या कोणी सनातनी ब्राह्मणांना आपल्या जन्मजात ब्राह्मण्याची घमंड असेल त्यांनी या कर्मजात ब्राह्मणाच्या घरात जाऊन त्याचं सुशिक्षित, सोज्वळ आणि ज्ञानमय जीवन पहावे, म्हणजे श्रीमुखात बसल्यासारखा चेहरा करून, नाही तर बाहेर पडल्या तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू। आचार्य प्रल्हाद केशव आत्रे।